संकेत एक स्टीलचा डब्बा आहे आणि त्या स्टीलच्या डब्यामध्ये साखर आहे. ओके, स्टीलचा डब्बा आहे आणि स्टीलच्या डब्यामध्ये साखर आहे. आता त्याचं साखरेसहित वजन 75 ग्राम आहे. ठीक आहे. आता सेम डब्बा, सेम साखर आणि दुसरा एक सेम डब्बा घेतला. आता त्या तिघांची जे वजन आहे ते 90 ग्राम आहे. तर मला सांग आता डब्यामध्ये साखर किती ग्राम आहे आणि एका डब्याचं वजन किती? समजलं का? साखर आणि डब्बा यांचं वजन 75 ग्राम आहे. ठीक आहे. आता सेम साईजचा डब्बा घेतला स्टीलचा, सेम ऍज इट इज, आणि तो त्याच्यासोबत ठेवला. तर आता त्यांचं वजन झालं 90 ग्राम. म्हणजे डब्बा, साखर आणि दुसरा रिकामा डब्बा किती झालं? 90 ग्राम. तर आता त्या साखरेचं वजन आणि डब्याचं वजन मला सेपरेट सांगायचंय की साखर एवढी ग्राम आहे आणि डबा हा एवढ्या ग्राम वजनाचा आहे. किती ग्राम त्या डब्यामध्ये साखर आहे? कारण आपण तो जो रिकामा डब्बा ठेवला ना, तो डब्बा त्याच्यासाठीच ठेवला, वजन काढण्यासाठी. आणि आपल्याकडे तसे मापे नाही आहेत की आपण सेपरेट साखर काढू आणि सेपरेट डब्याचं वजन काढू, असे माप नाही आहेत. म्हणून हा उभा राहा सृष्टी. 60 ग्राम साखर आणि 15 ग्राम डबा. 60 ग्राम साखर आणि 15 ग्राम डबा. कोणाकोणाचं म्हणणं आहे हे उत्तर बरोबर आहे म्हणून? ठीक आहे. आणि हे उत्तर बरोबर आहे. राईट.